वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने कमी झालं गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने आवाज कमी करा लाज वै शंका दुराविला मान लाज
गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठला उठा तुम्ही घ्या हा घ्या द्वंद्वातीतं सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवामुष्टा भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावभूतायत बुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवानावतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं श्रीसंताचे या माथा चरणा प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग हा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा चरणात असून महाराज आजच्या भंगातून आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी आवड आहे ती आवड देवाच्या समोर व्यक्त करतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा की माझ्या जीवाला जे सुख मिळतं ते फक्त आणि फक्त वैष्णवाच्या संगतीने. वैष्णव संगती वाचून मला जगात कुठेही शिक मिळत नाही आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सुखाचे अनेक जरी साधन असेल तर महाराज म्हणतात अनेक मी देवा काही नेने. वैष्णव संगती वाचून मी कधी बाकीचे विचार करणार नाही. महाराजाला विचारलं की तुम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये काय करणार. महाराज म्हणतात मी गाये नाचे उडे आपुलिया छंदे. मी वैष्णवाच्या संगतीमध्ये गाणार नाचणार उड्या मारणार. हे सगळं करीत असताना महाराज म्हणतात स्वतःच्या आनंदासाठी मी करणार आहे. हे बघा वैष्णव संगतीमध्ये राहत असताना ते प्रतिबंध आहे, ते अडचणी आहे. कोणत्या अडचणी आहेत. एखाद्या वेळेस माणसाला
संतांच्या संग राहायची लाज वाटते, एखाद्या वेळेस भीती वाटते, एखाद्या वेळेस त्या ठिकाणी महाराज शंका उत्पन्न होते आणि एखाद्या वेळेस अहंकार निर्माण होतो. तर महाराज म्हणतात लाज, भय, शंका आणि मान हा सगळा बाजूला गेला आणि महाराज म्हणतात वैष्णव संगती वाचून जगात उद्धाराचं दुसरं साधन नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात मी वैष्णवाच्या संगतीत लाज, भय, शंका येऊ देणार नाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात देवा वैष्णव संगतीत राहत असताना कदाचित जर मला अहंकार येत असेल, लाज वाटत असेल तर तोच आपल्या प्रयत्नानं त्यांचा सांभाळ करत. तुका म्हणे आता फुल्या साया असे आम्हा जगदिशे सांभाळावी, असा या अभंगाचा सरळ भावार्थ. विठाला विठाला आपल्या मर्यादित वेळीच्या त्या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार अत्यंत गरजेचे आहे की या ठिकाणी आपल्या श्रीक्षेत्र टिटवी येथे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि ब्रह्मलिंग मुक्साजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सोहळा सुरू आहे. मला वाटतं या सोहळ्यामध्ये जे आजच्या 5व्या दिवशीचं कीर्तन पुष्प ब्रह्मलीन मुंसाजी महाराज यांचे चरणी समर्पित करण्यासाठी म्हणजे श्री डॉक्टर गायकवाड साहेब, आमचे स्वपनराव काका असतील, गावातील मंडळी असतील, यांच्याद्वारे या ठिकाणी माझ्याकडे सेवा आहे. सेवेसाठी हजर झालो. अभंग तुकाराम महाराजांचे जाता जाता थोडीशी सूचना आहे. तुम्ही जेवढा गोंधळ कमी करणार तेवढं कीर्तन थोडं व्यवस्थित करणार, कारण हे आवाज म्हणजे इथं काही लागत नाही. पण आता महाराज लोकांनी सगळ्यांनी त्याला बेजार केले. मृदंगाला आवाज पाहिजे, महाराजाला आवाज पाहिजे, लोक काही आवाजामुळे पुढे बसत नाही. आवाज किती पाहिजे संका, फक्त लोकांपर्यंत तो पोहोचायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. असो गोंधळ कमी असला की कीर्तन चांगलं होतं. कारण कीर्तन कशासाठी करायचं, सप्ताह कशासाठी करायचा, ज्याच्यात गोंधळ आहे त्याचं नाव संसार आहे, जिथे शांतता आहे त्याचं नाव काय की परमार्थ आहे. म्हणून आपण परमार्थ करतो. आणि या 5व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा आपल्या टिटवी ग्रामस्थाच्या मार्फत या ठिकाणी माझ्याकडे हजर आहे. या ठिकाणी सेवेसाठी हजर झालो. चांगल्या प्रकारचा वादक, काय नाव झालं तुझं? बरं, ओळखी जायचं चांगलं. आणि 2 जुने पापी भेटले मला जरा, जनार्दन महाराज शालिग्राम. जुने पापी म्हणजे पापी नाही तुम्ही एक म्हणायची गोष्ट, जुने मित्र भेटले म्हणून काय म्हणत असतील, जुने पापी भेटले. विठाला जुन्या काळामध्ये जनार्दन स्वामी असतील, आमचे शालिग्राम असतील, आजही येत असतील. पण माझ्या त्यांच्या काही भेटी सध्या आता जास्त नाहीये. आमचे हरिभक्ती पारायण कैलास महाराज राऊत आहे, आणखी बरीच मंडळी या ठिकाणी आहे. खरं तर आपलं गाव हे काही अत्यंत श्रेष्ठ गाव किंवा वैकुंठवासी उद्धव बाबा, मला वाटतं त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेले एक आहे की गाव आहे. आणि खरं तर असं आहे की गाव म्हटल्यानंतर त्या गावाला नाव असतं आणि नावामध्ये 2 प्रकारची नावं आहेत. कोणती, काही नावं निरर्थक असतात आणि काही नावं सार्थक असतात. ज्या नावामध्ये काहीतरी अर्थ असतो त्याला काय म्हणायचं, सार्थक नाव. आणि ज्या नावात काहीच अर्थ नाही त्याला काय म्हणायचं, निरर्थक नाव. मला वाटतं टिटवी नावावरच मी बराच वेळ बोलेन, पण बोलायचं नाही. मला वाटतं टिटवी हा एक प्राणी आहे. काय आहे? प्राणी आहे. आणि मला वाटतं जुन्या काळामध्ये एखाद्याला जर जास्त झोप येत असेल तो काय म्हणते, टिटवीचे अंडे काय काय विठाला विठाला. एखाद्याला जर झोप यायला लागली त्याला काय म्हणते, तू टिटवीचे अंडे पिया. म्हणजे टिटवीचे अंडे पिली की माणसाला काय येत नाही, झोप येत नाही. मग आता ही टिटवीच आहे, म्हणजे टिटवी ही खरी झोपतच नसते. आणि मग तसं आपल्या गावामध्ये परमार्थाच्या दृष्टीने जे गाव सतत जागृत राहते, म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने या गावाला झोप लागत नाही, म्हणून याचं नाव काय की टिटवी. बरं का, कैलास महाराज हे सतत जागा असणं हे काय की टिटवीचं काय की लक्षण आहे. आणि जागृती 2 प्रकारची आहे. कशी आहे समका, संसाराच्या संबंधी जे लोक सतत तत्पर असतात ती लोकांच्या दृष्टीने जरी जागृती असेल तर ती काय की झोपच आहे.
पण जे माणसं परमार्थाच्या दृष्टीने सतत त्या ठिकाणी दत्तबळ असतात, मला म्हणायचे ही खरी काय की जागृती उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, तुम्ही व्यथा जन्मात्या. आणि म्हणून या टिटवी गावामध्ये पाठीमागे मला बऱ्याच वर्षापूर्वी दोन कीर्तन झालेली आहे. अजून थोडं माईक बाजूला कर, जास्त आवाज पाहिजे. विठाला विठाला अत्यंत असणारं पवित्र गाव, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेतात ते असं पवित्र गाव आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. महाराजांनी आजच्या अभंगामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री विठ्ठलेश भगवान यांच्याकडे एक मनामध्ये असलेली जी आवड ती व्यक्त केलेली आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराज आजच्या अभंगातून वैष्णवाच्या संगतीतच मला सुख लाभत आहे, अन्यथा सुख लाभत नाही, अशी भगवंताकडे आवड प्रदर्शित करतात. आपल्याला अभंगामध्ये जाण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना अत्यंत चांगल्या प्रकारे मांडायची. सज्जनांनो, आपण सगळेची सगळे व्यवहारामध्ये जगायचं म्हटल्यानंतर काही गोष्टी त्याज्य आहे, काही गोष्टी ग्राह्य आहे, आणि काही गोष्टी उपेक्षा आहे. परत एकदा बोलतो, आपल्याला जगायचं ना, तर जगायचं म्हटल्यानंतर काही गोष्टी टाकल्या वाचून आपण जगू शकत नाही, याला काय म्हणायचं त्याज्य. आपल्याला जगायचं ना, तर काही गोष्टी अशा की त्या घेतल्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही, त्याला काय म्हणायचं ग्राह्य. ग्राह्य शब्दाचा अर्थ काय, जे घेतल्याशिवाय जे खाल्ल्याशिवाय आपण जगू शकत नाही, त्याला म्हणायचं ग्राह्य. त्याज्य म्हणजे काय, जे टाकल्या वाचून आपण जगू शकत नाही, याला काय म्हणायचं त्याज्य. अगदी सोपं सोपं सांगणार आहे मी तुम्हाला. हे बघा, घरामध्ये प्रचंड कितीही त्या ठिकाणी संताप झाला तरी माणसानं आत्महत्या करण्याचा विचार करू नये. कळलं का नाही? समजा एखाद्याला क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये त्यानं जर विष घेतलं, तर विष घेतल्यानंतर तो माणूस जगू शकत नाही. आणि जे माणसं विष घेऊन जगत येते, मरायसाठी विष घेत नाही, ध्यानात घ्या. बरं का? जे माणसं भरपूर विष घेते आणि तरी जगत आहे, मग ते जगते कसं काय? त्याचं कारण आहे की त्याला मारायचंच नसतं. कारण मारणारा माणूस दांगडू करून विष कधी घेत नाही, बरं का दादा. त्याला मारायचं म्हटलं ते कुठं तरी जातंय, तिकडच विष घेते. यानं विष घ्यायचं, थोडं अंगावर सांडायचं, जास्त गावात येऊन दांगडू करायचा, म्हणून डॉक्टर साहेबाला बोलवायचं, म्हणजे यानं मारायसाठी घेतलेलं नाही. आपला विषय कोणता चालला? ज्याला जगायचं त्याच्यासाठी विष एक आहे की त्याज्य आहे. त्याला विष घेऊन जर जगण्याचा विचार करीत असेल, हा त्याचा मूर्खपणा आहे. विठाला विठाला. आता गंमत आहे, जी गोष्ट टाकायला पाहिजे ती जर तुम्ही घेतली तर माणूस मरतो, आणि जी गोष्ट टाकायला पाहिजे ती टाकली तर माणूस जगतो. त्याच्या शब्दाचा अर्थ कळाला का? जे टाकायला पाहिजे. बरं, जगायचं असेल तर काही गोष्टी ग्राह्य आहेत. कल्पना करा, कोणती गोष्ट ग्राह्य आहे? अन्न पाणी हे घेतल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. कितीही मोठा जरी झाला संन्यासी आणि माध्यमासी तोंडवासी, कल्पना करा, किती मोठा माणूस होऊ द्या, पण त्याला 2-3 चपाती खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. म्हणजे अन्न पाणी आहे ग्राह्य आणि विष आहे त्याज्य. कळून राहिले कीर्तन? आणखी सोप्या भाषेत सांगतोय. समजा जे खायला पाहिजे ते त्यांना खाल्लं नाही तर काय होईल? मरण. हे जैन पंथ आहे ना, या जैन पंथामध्ये त्यांचे लोक मृत्यूकाल आल्यावर संथारा व्रत करतात. संथारा व्रत म्हणजे कोणतं माहितीये का? अन्न पाण्याचा त्याग करतात. म्हणजे याचा अर्थ काय झालं? ते मेले. कशामुळे मेले? ते जी गोष्ट घ्यायला पाहिजे, जी गोष्ट खायला पाहिजे ती त्यांनी टाकली, म्हणून काय झाली? ते मेले. मग कळून राहिले का तुम्हाला? काही गोष्टी त्याज्य आहे, काही गोष्टी ग्राह्य आहे. त्याज्य कोणती आहे? विष. ग्राह्य कोणते आहे? अन्न पाणी. समजा विष खाल्लं की माणूस मरतो, आणि तंबाखू खाल्ली की ताबडतोब माणूस मरतो, असं आहे का? बरं, अन्न पाणी सोडलं की माणूस मरतो, आणि तंबाखू सोडली की माणूस मरतो, असं आहे का? म्हणून अन्न पाणी ग्राह्य, विष त्याज्य, आणि जेवढे जेवढे व्यसन आहेत हे आहे उपेक्षा. विठाला विठाला विठाला. ही गोष्ट तुम्हाला जर कळाली तर मला यातून कोणता सिद्धांत सांगायचे तुम्हाला कळणार आहे. अजून एकदा सांगतो बाबा, किती ताण आला तर एनरीने औषध घेऊ नका, कारण तुम्ही जगणार नाही.
बरं किती ताण आला तर अन्न पाण्यावर राग करू नका, कारण अन्न पाणी ग्राह्य आहे, घेतल्याशिवाय जगू शकत नाही. विष त्याज्य आहे, ते टाकल्याशिवाय जगू शकत नाही. आणि व्यसन काय की उपेक्षा. हे जसं व्यवहारातलं सांगितलं तसं सज्जनानो, ज्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल त्याच्यासाठी काही गोष्टी त्याज्य आहे, काही गोष्टी ग्राह्य आहे आणि काही गोष्टी उपेक्षा आहे. विठाला विठाला आपल्या परमार्थामध्ये ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला मला वाटलं कसाही व्यक्ती असेल तरी त्याला आमच्या परमार्थामध्ये प्रवेश आहे. यारे यारे लहान थोर दमले काय यारे यारे लहान थोर याती भलत्या सकळाच येथे आहे अधिकार. या पत्रिका छापल्या जातात सप्ताहामध्ये आणि त्याच्यावरती खाली अशी टीप टाकलेली असते, वेळेनुसार कार्यक्रमात फेरबदल करण्यात येईल. आम्ही 40 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो. अद्यापर्यंत त्या सप्ताहाच्या पॉम्प्लेटवर एक टीप अशी अजून नाही पाहिली मी. कशी? ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात माळी त्यांनीच कीर्तन ऐकायचं आणि ज्यांच्या गळ्यात माळी नाही त्यांनी कीर्तन ऐकायचं नाही, अशी पाहिली नाही. का नाही पाहिली? कारण परमार्थामध्ये कोणालाही प्रवेश करता येतो, हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आता दुसरे मी वेगळी कोटी करणार आहे. कसाही माणूस असला तरी त्याला परमार्थामध्ये प्रवेश करता येतो. पुढचं वाक्य ध्यानात घ्या तुम्ही. तो जर कसाही राहिला तर मग त्याला परमार्थात भगवंताची प्राप्ती होत नाही. मोकाटातील मोकाट परमार्थात आला तर चालतो, पण इथे आल्यानंतर पुन्हा तो मोकाटपणाच करू लागला तर मग मात्र चालत नाही. विठाला विठाला कसाही व्यक्ती असेल तरी त्याला इथे येता येतं, पण इथे आल्यानंतर सुद्धा जर तो समजा परमार्थातच जर नीट नाही वागला तर मग चालणार नाही. म्हणजे परमार्थामध्ये त्याज्य काय सांगा की पाप आहे. काय आहे? खरं सांगा, माणसं पुण्य करीत नाही का पाप सोडित नाही? पाप सोडित नाही, पुण्य तर करून राहिले. कोण्याही गावामध्ये एक वाडी वस्ती तांडा असं नाही की ज्या गावामध्ये सक्ती नाही, म्हणजे पुण्य करून राहिले लोक, पण पाप सोडायला तयार नाही. आणि म्हणून मला वाटतं नुसतं पुण्य करणं म्हणजे याला काही फारसं मूल्य नाही. जर पाप सोडलं नाही तर ते पुण्यच ठरत नाही. ध्यानात घ्या. तुम्हाला याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊ सांग. समजा एखाद्याचं शुगर वाढलं, 400 शुगर झालं, डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरनं पाहिला म्हणजे माणूस तू मारायचं लागेल. म्हणजे काय करतो? म्हणजे काय नाही, टेन्शन घेऊ नको, तुला मी गोळ्या लिहून देतो. त्याला सांगितलं 3 सकाळ 3 दुपार 3 संध्याकाळी गोळ्या खायच्या आणि कंटिन्यू खायचं. म्हणजे किती दिवस? म्हणजे मी सांगतो तोपर्यंत खा म्हणा. म्हणजे ह्या 9 गोळ्या खावाच लागेल का? डॉक्टरने सांगितलं 9 गोळ्या खावाच लागेल तुला. बर, मग तो म्हणे एवढंच आहे का? म्हणे एवढंच नाही, म्हणजे गोळ्या खावा लागल आणि साखर नाही खावा लागल. म्हणजे काय करायचं? गोळ्या खायची आणि साखर खायची नाही. म्हणजे मग गुलाबजाम चालन करत नाही, म्हणजे मग शिरा चालन करत नाही, शिरा नाही, गोड काहीच खायचं नाही. आता सोपं आहे, काय अवघड नाही. समजा त्याने रेग्युलर गोळ्या घेतल्या आणि साखर खाणंही बंद नाही केले तर काय होईल? बरं, काही उपयोग होणार नाही. जे पैसे खर्च करून गोळ्या खाऊन राहिला त्याचा उपयोग नाही. तसं माणसं पुण्य करीत नाही असं नाही, पण पाप सोडायला तयार नाही.
म्हणून परमार्थामध्ये त्यांना पाहिजे तसं समाधान नाही. हे कशासाठी सांगू राहिलो मी की पाप त्याज्य आहे. तुम्ही पाप करून परमार्थ करण्याचा प्रयत्न करू नका. कारण पाप करून परमार्थ करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विष पिऊन जगण्याचा प्रयत्न केल्यासारखा आहे. विठाला विठाला पापाला घेणं किती श्रेष्ठ समजा. जगामध्ये नंबर 1चा ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. आणि श्रीमद भगवद्गीता ही निर्माण कुठून झाली असं जर तुम्हाला विचारलं तर पापाला भीती त्याच्या अंतःकरणात निर्माण झाली. म्हणजे पापाच्या भीतीतूनच गीता तयार झाली. कारण अर्जुन युद्धाला भीत होता का पापाला भीत होता? युद्धाला भीत नव्हता. तो कशाला भीत? पापाला भीत होता. म्हणजे याचा अर्थ माणसाने सगळ्यात पहिलं अगोदर काय करायला पाहिजे की पाप बंद करायला पाहिजे. म्हणून जसं विष खाऊन जगू शकत नाही तसा माणूस पाप करून परमार्थ करू शकत नाही. एक लक्षात घ्या. बरेच लोकांचं म्हणणं असेल तर आपल्या गावात काही तसे असते. खरं दारू पिणाऱ्यामध्ये वर्ग पाडता येत नाही. फर्स्ट क्लास दारू पिणारा, सेकंड क्लास दारू पिणारा असा वर्ग नाहीये. पण काही दारू पिणारे असे असते जनार्दन स्वामी जरा बरे राहते. दारू पिणारा बरा कसं काय असू शकतो? पण समजा मी सांगतो तसं ऐका तुम्ही बरा राहतो. कसा बरा राहतो? ते म्हणते माझ्या दारू प्यायची पण लोणारलाच प्यायची, लोणारलाच उतरू द्यायची मग घरी यायची. गावातल्या लोकांना मी दारू पितो हे माहीत झालं नाही पाहिजे. बरं समजायचं हे कसं आहे? अरे बाबा कसं ते तिकडं पितं तिकडंच उतरतील मग घरी येते गावात. आणि गावात आता साळसूत परामस्त येतो. दुसरा एक वर्ग असा आहे तो म्हणतो बा गावाला माहित झालं चालतं पण आपल्या वाड्यात नाही माहिती झालं पाहिजे. चुलत्याला माहित नाही झालं पाहिजे, चुलतीला माहित नाही झालं पाहिजे, काकाला. हे त्याच्यापेक्षा खालची क्वालिटी थोडीशी. एक तिसरा वर्ग असा तो म्हणतो चुलत्याला आणि काकाला माहित झालं तरी चालते फक्त आपल्या आई वडिलांना माहित नाही झालं पाहिजे. म्हणजे याच्यापेक्षा खालची क्वालिटी झाली. आणि एक लास्ट क्वालिटी सांगतो तुम्हाला. एक वर्ग असा आहे तो म्हणतो आपण दारू केली ना फक्त तिला माहित नाही झालं पाहिजे. तिला मला म्हणायचं तुम्हाला तुम्ही दारू पेली असं कोणाला माहिती नाही झालं तरी दारू प्यावी असं मनात आल्याबरोबर न सांगता तुम्हा कळू मनात आलं की देवाला माहित होतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. याच्यात जास्त विश्लेषण करीत नाही. पहिला मुद्दा आहे स्वपन काका की पाप काय की त्याज्य आहे. जसं विष पिल्यानंतर माणूस मरतोय तसं ताबडतोब बिडी वाड्यावर मरत नाही. बरं जेवण सोडल्याबरोबर माणूस मरतोय तसं बिडी सोडल्यावर मरत नाही. त्याला काय म्हणायचं? उपेक्षा. त्याला काय म्हणायचं? उपेक्षा. म्हणजे तसं संसार उपेक्षा आहे. मी असा प्रश्न तयार करतो कसा देव देव करण्यासाठी परमार्थ करण्यासाठी बायका पोरा असायला पाहिजे का नसायला पाहिजे? हा असले तरी चालते नसले तरी चालते. आणि कसं काय चालते? तुम्हाला लेकर बाळा असून तुम्ही देव देव करून राहिले मला नसून मी करून राहिलो इकडे तिकडे जायचं काय गरज? म्हणजे याचा अर्थ काय की संसार कसा आहे की उपेक्षा आहे. पण एक लक्षात घ्या ज्याला खरं भगवंताची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी परमार्थामध्ये एक गोष्ट आहे ती आहे ग्राह्य. आणि ती जर कोणती असेल तर वैष्णवाची संगती ही देवाला काय की ग्राह्य आहे. महाराज म्हटले की जर तुम्ही वैष्णव संगती केली नाही तर मनोमार्ग गेला तो
तरी चालतो, नसला तरी चालतो, पण देवाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, एक गोष्ट आहे ती ग्राह्य आहे, आणि तीच गोष्ट तुकोबराया अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वैष्णवा संगती परमार्थामध्ये ग्राह्य वस्तू आहे तिच्या संबंधित चिंतन मानतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. हे बघा, संगत शब्द हा आपल्या सगळ्यांच्या कानावर आहे, पण तुम्हाला थोडस या ठिकाणी चिंतन मानतोय. सहवासालाच लोक संगत म्हणतात. कशाला? सहवास. हे बघा, बरोबर राहणे याचं नाव आहे सहवास. आणि आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्याचं आणि आपलं जीवन एक होणे याचं नाव आहे संगत. संगत कळाली तुम्हाला? आपण ते सोप्या भाषेत सांगणार. समजा दोन नद्या आहेत, दोन नद्या, आणि एका डोंगरातून दोन नद्या उगम पावल्या. एक इथं उगम पावली, एक इकडे जाऊन असे 1-1.5 किलोमीटरला ती उगम पावली. आणि त्या दोन्ही नद्या जर ओव्हरफ्लो झाल्या, जर त्या भरल्या, पूर जर आला, ती नदी हिला दिसते, ही नदी तिला दिसते, म्हणजे दोघी एकमेकीला दिसतात. आणि ह्या दोन्ही नद्या ज्या डोंगरातून उगम पावल्या तिथून थेट समुद्रापर्यंत काय आहे की बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ दोघे एकमेकाला पाहतात आणि पाहतात, त्यांचा काय सहवास आहे. पण गंमत आहे, दोघांना जर म्हटलं बाबा एखाद्याला तू ह्या नदीचं पाणी आणतो, त्या नदीचं पाणी, वेगळं वेगळं पाणी आणू शकतो. पण दोघीचा जर एका संगम झाला, जसं इलाहाबादला आता प्रयागराजला काय झाला, कुंभ झाला, तिथे काय गंगा यमुना सरस्वतीचा काय की संगम. संगम झाल्यानंतर खाली 1 किलोमीटरवर तुम्हाला पाठवायचं, तुम्हाला म्हटलं बाबा तुम्ही तिन्ही नद्याचं पाणी वेगळे आणता येणार का? संगम त्याला म्हणायचं की आपण ज्याच्या बरोबर राहतो त्याचे गुण असे तर ते पूर्ण गुण आपल्यात येणे, याचं नाव यानं काय केले की संगती. किंवा एखादा अवगुणी असेल आणि त्या अवगुणीच्या बरोबर चांगला माणूस गेला आणि चांगल्या माणसाच्या अंगात ते अवगुण आले तर समजा यांना काय केलं की संगती. सोप्या भाषेत सांगणार आहे. समजा काही माणसं आले आणि पाहतो, राजकारणामध्ये पाहतो, नोकरीमध्ये पाहतो. मी बरेच मोठे मोठे मंत्री माझे द्यायचे संबंध आहे. काही मंत्री असून सुद्धा दारूच्या घोटाला त्या माणसाला तोंड लावित नाही, कारण ते मोकार लोकांत राहत का राहतात, पण त्यांचा सहवास करतात, पण संगत करीत नाही. आणि आपले काही काही मुलं, एखादा चांगला मुलगा आणि एखादा वाईट पोराच्या नादाला लागला, तो जर दारू प्यायला लागला तर समज यानं त्याची काय केली की संगत. कळालं तुम्हाला? बरोबर राहणे, त्याचा एकही गुण अवगुण न येणे, याचं नाव सहवास. याचं नाव काय? सहवास. आणि तुम्ही ज्याच्या बरोबर राहता त्याचा गुण किंवा अवगुण तुमच्याकडे येणे, याचं नाव काय की संगत आहे. आता हे फार सुंदर वाजी पहा. म्हणजे हे समजा गेले कुठे शिकला, आळंदीला, परळीला, समजा शिकला परळीला, आणि मृदंग रोज सहवासच त्याच्या बरोबर, त्याला प्रॅक्टिस करायची नाही, बोल पाठ करायचे नाही, आणि संगच मृदंग गाडीवर संग सहवासात ठेवून भागणार आहे का ते? त्याचे काय करावं लागणार आहे? संगत करावं लागणार आहे. आपण काय करतो? नुसता सहवास करतो.
बरं का. दोन नद्याचं एकत्रीकरण झाल्यानंतर वेगळं वेगळं न होणे. मला एखादं प्रमाण दाखवा, मी कीर्तन बंद करेन. संतांचे सहवासी नाही, संतांची संगती म्हणून मार्ग गती, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. म्हणजे संगत शब्द सहवास शब्द कळाला का तुम्हाला? आता बरोबर राहणे, एकमेकाकडे संक्रमण न होणे, याचं नाव सहवास. आणि तुम्ही ज्याच्या बरोबर राहता त्याचं तुमचं जीवन एक होणं, याचं नाव काय की संगत. समजा कल्पना करा, दिवसभर डबा बरोबर आहे तुमच्या आणि रात झोपताना डोक्या उशालाच ठेवला आणि तुम्ही जर त्याची संगत नाही केली तर पोट भरणार नाही. म्हणजे सहवासात आता लोक सहवास करतात. आता पुन्हा एक चिंतन मांडतो, मनानं एक होणं याचं नाव संगत आणि शरीरानं एक राहणं याचं नाव सहवास. काही लोक माहिती का, आता कीर्तन झाल्यावर मग आम्हाला भेटतील लोणार मध्ये कुठे, का बाबा आम्हाला ओळखलं का? अरे मी म्हणलं तुम्हाला ओळखू तर ज्ञानेश्वरी पाठ असलेली विसरून गेली. या लोकांना ओळखू पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ होती पण ती विसरून गेली. मग तुला काय ओळखायचं म्हणे? बा तुमचं आम्ही टिटवीला 2 तास कीर्तन ऐकलं. अरे बाबा ते कीर्तन ऐकलं तर शरीरानं ऐकलं. तू जर बैठकीत आला, आता सरपंचाच्या बैठकीत बसलो, मग कोण तुम्ही आम्ही कोण चर्चा झाली आणि एकमेकाचं मन ज्यावेळेस जुळतं त्यावेळेस त्याला काय म्हणायची? संगत. कळलं तुम्हाला? सहवास आणि संगत. आता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता म्हणजे सहवास करता का संगत करता, हे मला वाटतं तुमच्यावर अवलंबून आहे. एक म्हातारा होता पा आणि त्याचा नित्यक्रम होता, सकाळी 100 ओव्या ज्ञानेश्वरीच्या घेतल्याशिवाय पाणी पित नव्हता. पण म्हातारं मोठं बांड होतं पाठी. म्हातारा असं होतं, जनार्दन स्वामी 3 ओव्या घेतल्या, लहान्या पोराला शाळेत नेऊन घातलं का? बर. पुन्हा 2-3 ओव्या वाचल्या, त्या शेतातली मोटर सुरू केली का? त्याचं 12वी शिकणारे त्याचा काय होता की नातं होतं. म्हणजे बाबा तुम्ही एक तर आम्हाला काम सांगितलं, नाही तर मग ज्ञानेश्वरीच वाचिता. तुम्ही आम्हाला काम सांगता, ज्ञानेश्वरी वाचता, असं कुठं वाचन असतं का म्हणे? हे मूर्ख म्हणे, मी अनेक कामं एकदाच करतो म्हणे. मुंडे दादा विचारसागरात एक सिद्धांत आलेला आहे, शतावधानी पुरुषास एकाच वेळेस अनेक ज्ञाने झाल्यासारखी जरी वाटली तरी तसं होत नाही, एका वेळेस एकच ज्ञान होतं. त्याच्यासाठी दृष्टांत दिलं त्यांनी. गुलाबाच्या 100 पाकळ्या घ्यायच्या आणि वरून सुई मारायची अशी. तुम्हाला असं वाटतं की एकदाच मोक्ष पडलं, पण एकदा पडलं नाही, त्याला काय की क्रम आहे. तसं मी तुला बोललो, यांना बोललो, मग एकदा ज्ञान होऊ राहिलं का ते नाही. आणि म्हातारं काय म्हणे, मी एकदाच काम करतो सगळं, मी का साधा आहे का? ज्ञानेश्वरी वाचतो, सोनायला काम सांगितो, बायकोला काम सांगितोय, कधी मध्ये नाश्ता करतो म्हणे ज्ञानेश्वरी वाचतात. ते नातो हुशार होतो. म्हाताऱ्यांना ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या घेतल्या आणि त्या दिवशी म्हाताऱ्याचा सुरू झाला होता 12वा अध्याय. जय जय शुद्धे उदारी प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये विषय व्याळी मिठी दिल्या नुठी ताटी. आणि मग 100 ओव्या घेतल्या, 100 ओव्यात खून ठेवून ठेवली. खरं सांगा, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची खुणा कशाला मारायला ठेवता त्याच्यात? मी तसं म्हणू नये, आळंदीला 216 पारायण केले पण कधीच खून ठेवली नाही. माझ्या वर्षात कधी खून नाही ठेवली कैलास. मग खून ठेवायचं मला वाचितच नाही तुम्ही, तुमचं ध्यान नाही. मला वाटतं ज्ञानेश्वरीचं पारायण संपता ध्यानात ठेवा ना. आपला हा अध्याय चालला होता, हा श्लोक सुरू होता आणि ही ओवी चालू होती, विठाला विठाला आपल्या ज्ञानेश्वऱ्या पाहिलं तर सगळ्या खुनाच तिच्यात, खुनात ज्ञानेश्वरीच्या बाहेर. ते नातू काय म्हणे, बाबा अध्याय घेतो म्हणे, आज 12व्या अध्याय 100 ओव्या घेतला की दिली खून ठेवून. त्याने खून ठेवली. म्हातारं गेलं कामाला, नातो शाळातून आला, ज्ञानेश्वरी घेतली आणि खून काढून पुन्हा 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला ठेवून दिली. बरं काय जाणार स्वामी. आणि त्याचं नेमकं सुरू झालं होतं सोमवारी. काय सुरू झालं त्याचे? जय जय शुद्धे. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठलं म्हातारं, बोलू नका. म्हातारं उठलं, पुन्हा जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे, पुन्हा 100 ओव्यात खून. पुन्हा नातो आला, पुन्हा खून काढली, पुन्हा त्या 12व्या अध्याय सुरुवातीला. 7 दिवस म्हातारं 12व्या अध्यायाच्या 100 ओव्यातच. मग नातू हुशार होता, मग आला, बाबा 12वा अध्याय कधी सुरू झाला? म्हणजे मागच्या सोमवारी.
दररोज किती वया घेतात आणि 100, मग 7 दिवसात किती वय व्हायला पाहिजे? मग 700. 12 वाद्यात किती वय? म्हणजे 247. 247. आणि मग म्हातारा काय म्हणतो बरं का काका, मला वाटूच लागलं डबल वय राहिल्या काय डबल. अरे डबल नाही यायचं काय येणार आहे? याचा अर्थ ज्ञानेश्वरीची संगत करीत नाही तुम्ही. काय करत नाही? संगत शब्दाचा अर्थच तो आहे, तुम्ही ज्या गुरुच्या, ज्या संताच्या, ज्या महात्म्याच्या बरोबर राहता त्याचे गुण तुमच्यामध्ये पूर्ण उतरणे, याचं नाव काय की संगत. विठाला विठाला. आणि एकही गुण जर उतरला नाही तर त्याला म्हणायचं सहवास. आता बघा, काही लीडर लोकांच्या सोबत राहते आणि त्या लीडरचा एकही गुण यांच्यात उतरला नाही तर समजायचा सहवास, आणि लीडरचे सगळे गुण यांच्यात उतरलेत म्हणायचं काय साल केली यांनी संगत. इथे महाराज काय लिहितात? वैष्णवा संगती. आता संगत शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला आणि नसला कळला तर माझं नशीब समजून पुढे चालतो. विठाला विठाला. त्या संगतीचे 3 प्रकार आहे: सुसंगती, विसंगती आणि कुसंगती. संगत शब्द कळाला म्हणे हो. आता सुसंगत तुम्हाला सांगतो. सुशब्दाचा अर्थ आहे चांगली संगती. कारण मानवी जीवन जेव्हा बिघडतं तर ते संगतीमुळे, आणि मानवी जीवन जेव्हा सुधारतं ते संगतीमुळे. पतन संत से जावे अधमा संतजनी किंवा खळाची संगती उपयोगाशी नाही. हे बघा, त्या एका माणसाला पाणी लागलं आणि त्यानं 3 एकर उन्हाळी बागायत केलं. 1 एकर ऊस, 1 एकर कारलं आणि 1 एकर मिरची. विहीर काही बांधली नव्हती, पाणी प्यायची सोयीने. एक माणूस होता, तो गेला आणि त्याला तहान लागली, पण पाणी नाही काढायला काही. त्याने विचार केला तहान लागली, काय करावं. त्याला वाटलं कडे आता हेच पाणी मिरच्याला गेलं, मिरच्या खाऊ थोड्याशा. मग त्यानं मिरच्या खाल्ल्या. मिरच्या खाल्ल्यानंतर जसं तहान लागन का भागन, आणखीन लागली. मग कारलं चावलं तर कोडू पडलं आणि ऊस खाल्लं तर गोड. आता मी काही ते भाषा वापरत नाही, ते म्हातारा शिंदे वापरायचे आमचे. ते म्हणायचे एकच पाणी गोड झालं, तेच पाणी कडू झालं, तेच पाणी तिखट झालं, तर मूळ पाण्याचा तो दोष आहे का ज्या पाण्याने ज्या बियाण्याची संगती केली त्याचा दोष आहे? त्या पाण्याने ज्या बियाण्याची संगती. तसं एकच माणूस तमोगुणी लोकांच्या संगतीत राहिला तर तमोगुणी बनतो, रजोगुणी लोकांच्या संगतीत राहिला तर रजोगुणी बनतो, आणि सत्वगुणी लोकांच्या संगतीत राहिला तर सत्वगुणी बनतो. हे बघा, स्वाती नक्षत्राचा थेंब केळीच्या गाभ्यात पडला तर कापूर होतो, तोच थेंब सापाच्या मुखामध्ये पडला तर विष होते, आणि तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं काय होतं? मोती. विठाला विठाला. सुसंगती कशाला म्हणायचं सांगतो तुम्हाला. सुसंगती हे बघा, एक दृष्टांत देतो तुम्हाला. आपल्या टेटवीला लोक बांधकाम करायचं असेल तर लोखंड तोळ्यावर आणतात का धाड्यावर आणतात? धाड्यावर नाही, कोणीच धाड्यावर नाही आणतात, क्विंटलवर आणतात. एखाद्याला बांधकाम करायचं असलं धाड्यावर नाही, तोळ्यावर नाही, किलोवर नाही. का हो शूटिंग करणारे बाबा आणतात तोळ्यावर आणतात लोखंड नाही, एक तर क्विंटल नाही तर टन. बरं, लोखंडाचा कलर काय? बरं, तिसरा क्रमांक हा की लोखंडाला जर आपण मातीमध्ये ठेवलं ना तर तसं राहत नाही, माती त्याला खाते.
आणि एक चौथा मुद्दा असा आहे की लोखंडाला अलंकार म्हणून कोणी काही घालीत नाही. तुमच्या टिटवी मध्ये घातलं सांगा मला, गरीब माणूस आणि त्याच्या बाजून दर्शा म्हणायचं एक दाणे आणा, एक दाणे आणा, एक दाणे आणा, त्याच्याकडून गाणं झाले नाही, पैसेच नाही तर काय. मग आलं 2026, तिने सांगितलं आता यंदा एक दाणे आणली नाही तर मी काही वाहन देणार नाही. ती राग गेलं, त्यानं लोणारून लोखंडाची एक दाणे आणली. पाहिले तुम्ही? बरं तुम्ही आणा बरं, तुम्हाला बया माय मावल्या तुम्हाला भाकरी सुद्धा देणार नाही, लोखंडाची एक दाणे घालतं कोणी त्याला नाही. म्हणजे लोखंडाचे 4 आवरून सांगतो तुम्हाला. एक तर क्विंटल टनावर मिळतं, कलर काळा आहे, तिसरा महत्वाचा मुद्दा की माती त्याला खाते, आणि चौथा मुद्दा की त्याला अलंकार म्हणून कोणी धारण करीत नाही. पण एकदा ते लोखंडाच्या मनामध्ये आलं की आपल्या जातीला भीती एकाच जातीची आहे, आणि ती जात कोणती? परिस. कारण लोखंडाला माहिती आहे की परिसाचा स्पर्श जर झाला तर आपल्याला लोखंड न राहता सोनं होतं. आणि म्हणून लोखंडाचं घन उठलं आणि त्यांनी विचार केला एकदा परिस फोडून टाकायचा, आणि या जगात परिस नष्ट झाला की आपल्या जातीला भीती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलं. महाराज का वरी फोडावया लागी, लोह मिळो का परिसाची अंगी, काजे मिळते प्रसंगी सोन्याची वैला. लोखंडाचा घन उठला, परिसावर जाऊन आदळत नाही तर महाराज सांगतात परिस फुटायचं दूरच, पण घन लोखंडाचा न राहता कशात झाला? सोन्याचा झाला. बघा मग आता जे क्विंटलवर मिळत होतं त्यानं जेव्हा परिसाची संगती केली ते आता तोळ्यावर मिळायला लागलं. ज्याचा कलर काळा होता ते आता पिवळं झालं, आणि ज्याला महाराज माती खात होती त्याला आता माती खात नाही, आणि ज्याला कोणी अलंकार म्हणून गळ्यात घालीत नव्हतं त्याला अलंकार म्हणून घालायला लागलं. कशामुळे? फक्त यानं संगती कोणाची केली? परिसाची. विठाला अज्ञानी लोक, मोकार लोक, वाईट लोक क्विंटलवर मिळते, क्विंटलवर. हे जे बेकार लोक आहेत, बेकार लोक जनार्दन स्वामी बरं का कैलास महाराज, क्विंटलवर मिळते. तुम्हाला जरा टेन्शन आलं असेल. मोकाट लोक क्विंटलवर भेटते म्हणजे काय सांगू का? कुठं भेटते? त्या पेपरला एक पान जाहिरात येते, शेवटी जाहिरात येते. एखाद्या कंपनीची जाहिरात असेल, कृषी कंपनीची, ते म्हणते पाहिजे तर तिथं काय लिहिलं? पाहिजे. काय पाहिजे? BSc ॲग्री, MSc ॲग्री किंवा कृषीचा डिप्लोमा केलेला. एखादी समजा शाळाची जाहिरात असेल तर D.Ed पाहिजे, B.Ed पाहिजे असं. आता एक नवीन जाहिरात आली, आता काय वर पाहिजे, वधू पाहिजे, पाहिजे काय नवरदेव पाहिजे. पण नवरदेव पाहिजे म्हटल्यानंतर मग खाली लिहिलं असतं 5.5 फूट, रंग गोरा, थोडीफार त्याला नोकरी, थोडीफार शेती, असं असतं. अशी जाहिरात पाहिजे का की आम्हाला वर पाहिजे पण 24 तास दारू पिणारा, पत्ते खेळणारा, अशी जाहिरात कोण नाही? काही कळा ना तुम्हाला? अशी जाहिरात कोण आहे स्वामी? अरे ते कुठं भेटते त्याला जाहिरात द्यायची गरजच नाही द्यायच्या. ही मंडळी कुठे भेटते? याचा अर्थ असा आहे सगळे अज्ञानी जीव हे लोखंडासारखे आहे आणि संत मात्र हे परिसासारखे आहे. या संताचे हे देणे परिस अगाध देणे, कल्प तरुणी तुने परिसा अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. आणि म्हणून महाराज म्हणतात याला म्हणायची सुसंगती. आता कुसंगती सांगतो तुम्हाला. कुसंगती कशी बेकार सांगता तुम्ही? ढेकणाच्या संगे
तुकाराम महाराजच म्हणतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी. हे बघा, हे ऐरण असती अंगी सडेकडे मोठा घन असतो. आणि महाराज म्हणतात, एकाने हिरा आणला तो तपासायचा आणि त्याने हिरा ऐरणीवर ठेवला, वरून घन मारला आणि तो जर फुटला ना तर हिरा नाही. हिरा कुणाला म्हणायचं? वाचे मारित आजो घनी, म्हणजे घनाच्या मारातून जो वाचतो त्याचं नाव काय की हिरा. हिरा जर नीट धरला, ऐरणीवर घातला, वरून घन मारला ना, तो ऐरणी शिरतो, अस्सल हिरा. मला एकाने कीर्तन झाल्यावर विचारलं मुंडे साहेब, म्हणे मग ऐरणीत गेल्यावर हिऱ्याला वर कसं काढा? याला ताण आला गाड्या, टेन्शन आलं. ते म्हणे हिरा जर ऐरणीत गेला तर का शालिग्राम बा, तर वर कसा काढा म्हणे. आता हिऱ्याचा गुण कोणता आहे सांगू का? घन मारला तर ऐरणी शिरतो, हा त्याचा गुण. आणि त्याचा अवगुण सांगू का? हिरा हिरकणी आणि काढी ऐरणी असते. वरून हिरकणी दाखविली, पटकन वर येते ते. सांगू आता तसे तुम्ही हिऱ्यासारखे सगळे, पण हिरकण्या पुढे तुमचं काहीच चालत नाही. महाराज बोलले तर रागे, महाराज बोलले तर रागे, ते पण हिरकणी. एका माणसाला त्याची बायको अशी बोलू लागले, आणि मी म्हणलं का चहा नका करू बाबा, मला दूध नका करू, पण त्याला बोल नाही म्हणे महाराज ती निश्चित तोंडाने बोलती, पण मला तो लयच निर्मळी म्हणे ती हिरकणी. पिठाला सोडून द्या. एकाने हिऱ्याचं चूर्ण करायचं, फुटत नाही, जाळायचं जळत नाही. पण तुकाराम महाराजांनी शोध लावला, हिऱ्यावर जर ढेकण पडला किंवा ढेकणावर जर हिरा पडला तर महाराज सांगतात तो फुटतो. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगाला. आणि म्हणून तुम्ही किती चांगली माणसं असा, पण मला वाटतं तुम्ही का जर वाईटाची संगती केली ना तर तुमचा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. कुसंगे नाडला साधू जायचा. विठाला विठाला. जुना काळ होता, आताचा काळ नाही. दृष्टांत सांगूनच जातो. समजा टिटवे गाव आहे, एकाने बराच उद्योग केला पण त्याला काही यश आलं नाही. दुधाचा धंदा केला, जमलं नाही. मग त्याला असं वाटलं की आता काय करावं. मग त्याला वाटलं की गावरान तुपाची पंचायती जरा, जुना काळ. मग त्याने काय केलं की 10-12 म्हशी घेतल्या, ते दूध काढायचं, गरम करायचं, इरजू घालायचं. त्या काळात काही अशा मशिनी नव्हत्या. 5-7 बाया लावायच्या. त्याचं काय करायचं की मंथन करायचं आणि तूप करायचं. बाजाराच्या दिवशी एक 10 किलो तूप लोणारमध्ये जे स्टँडर्ड लोक आहेत चांगले, त्यांना ते विकायचं. मग आता गंमत अशी की ते तूप ते घेणारे जे होते मोठी श्रीमंत लोक होते. त्यांनी सांगितलं गाड्या आम्हाला तुपाची लय गरज आहे म्हणे, परंतु काही निर्भीळ तूप देना, शुद्ध तूप देना लोक. त्याने सांगितलं, लोकांनी सांगितलं तू 800 रुपये भावाने तुला 1000 रुपये देतो आम्ही, 200 रुपये शिल्लक, पण तुपात भेसळ करायची नाही. यानं काय करायचं, 5-6 दिवस थोडं 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 तूप साचवायचं. आणि बाजार कधी असतो आपला सोमवारचा. मग त्यानं काय करायचं की रविवारी एका डब्यात ते भरायचं. मग आता काय झालं की रविवारीचं सगळं तूप त्यानं ते असं वाचायला लागलं. त्या काळात मोबाईल नव्हते, काय नाही, एकदम लाईट गेली. आणि मला वाटतं रॉकेलवर दिवे लावायचे त्या काळामध्ये. बायकोला सांगितलं देवा म्हणे जरा तूप टाकायचं. बरं तिनं आणलं. ती दिव्याची वात छोटी होती, तिला म्हणजे थोडी मोठी कर वात. त्याने ते झाकण काढलं, जर ते झटका बसला असा आणि फक्त 2 राखेलचे थेंब कशात पडले ते तुपात. जुन्या काळात इतके का आल्हादी लोक होते का, पोट दुखायला नुसतं रॉकेल प्यायचं काही होत नव्हतं. रॉकेलनंच पोट दुखणं बंद व्हायचं, पोट चोळायचं. आणि मग त्याला वाटलं हे रीत लोक राखेल प्यायचे म्हणे, काय होत नाही. काय होतं म्हणजे 2 किलो 2 थेंबाना. त्यांना ते 10 किलो तूप गेला, लोणारमध्ये गेला. आणि पहिल्या गिऱ्हाईकाकडे ते काढल्याबरोबर त्याला ते रॉकेलचा वास आला. अरे बापरे. ते म्हणे मला नको म्हणे, तुला सांगितलं होतं 800चा भाव आहे तर आम्ही 1000 देतोय. बरं तुला याच्यात काही कालून आणू नको म्हटलं होतं. तू बरोबर डाळडा बिरडा कालवायचा तर रॉकेलच कालून आणलं म्हणे तू याच्यात. ते म्हणे इमानदारी सांगतो, मी माळकरी माणूस आहे, मी काही रॉकेल कालिवलं नाही, फक्त 2 थेंब पडले, माझ्या भरोश्यावर घ्या म्हणे. घ्यायला पाहिजे की नाही काका, बाबा घ्यायला पाहिजे, पण नाही घेतले त्याने. ते म्हणे आता पुढच्या आठवड्यात घेतो.
नेहमीच्या 10 लोकांनी सांगितलं की आम्हाला तूप नको, पुढच्या आठवड्यात घेऊ. याला वाटलं आपण काय करू, दुसऱ्या लोकांना दाव देऊ. दुसऱ्या घरी गेला, त्या लोकांनी विचार केला करा त्या नेहमीच्याच लोकांनी घेतलं, याच्यात काहीतरी गोळ आहे. ते म्हणे आम्हाला नको. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हिंडलं पाय, तूप नाही घेतलं. आता किती वाईट वाटलं असेल त्याला. 10,000चं तूप आणि थेंब किती पडले रॉकेलचे 2. जाऊ दे म्हणे, आता बोर झालं. अलीकडे फाट्यावर आलं, एका काळ्या पिळीत उतरलं आणि उतरल्यानंतर 5-5:30ला AC मध्ये उतरलं. तुमच्या पाठीवर उतरलं. तिकडून एक शेतकरी कापसाचे ते भोत बैलगाडीत आणत होता. कापूस येतो आणि ते भरलेलं ते आले ते बैलगाडीत. ते इतकं चिकट होतं, त्याने 6 महिन्यापासून गाडीला वंगण नव्हतं घातलं. आणि गाडीला वंगण नाही घातलं तर काय होतं, कर 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 आवाज देऊ लागले ते. आणि हे बेजार झालं, दिवसभर ते तूप तूप कोणा घेतलं नाही. आणि याच्या डोक्यावर तो पण ते गाडी द्यायला लागले आवाज. हे त्याला काय म्हणे, इतका चिकटपणा करीत असते म्हणे. 20 एकरचा माल बैलगाडीत आणतोय आणि तुला ते साधं 10 रुपये लिटरचं वंगण घालणं म्हणे तुला गाडीला. ते जरा शरमलं ते बैलगाडीवाला. ते म्हणे गाड्यात तू म्हणतो ते बरोबर आहे म्हणे. आता उद्या जातो आणि एखाद्या गॅरेजून 5 लिटरची कॅन भरून आणतो म्हणे 50 रुपयाची. चालले गप्पा मारे. राहिलं हे त्याला काय म्हणतं, मग तूप घेतो म्हणे गाडीला घालायला. कारण हे बेजार झालं होतं. काय झालं ते, तूप घालतो म्हणे गाडीला. ते गाडीवाला हसलं ना. ते म्हणे तुला अकोल्याच्या केळकरच्या गोळ्याचं सुरू नाही म्हणे. केळकर म्हणजे पागला दवाखाना. मग 12 काय म्हणजे संभाजीनगर म्हणे. कसं काय, अरे वेड्या 10 रुपये लिटर वंगण आणि 1,000 रुपये किलो तूप, म्हणजे किती पटीचा फरक झाला तुम्हाला कळतो की 100 पटीचा. ह्यो म्हणे मी तुला तुपाचं भावाचं म्हणलोच नाही ना, तू फक्त घालतो म्हणे त्याला. इतकं जमलं होते म्हणे. एक काम कर म्हणे, 100 रुपये किलो घेऊन टाक म्हणे, 1,000 रुपये दे म्हणे 10 किलो. ते म्हणे तरी 10 रुपये 10 पटीचा फरक आहे ना म्हणे. शेवटी राहिलं याला इतका राग आला. हे म्हणे असं कर, वांगणाच्या भावात घे म्हणे. मग घ्यायला पाहिजे की नाही त्याला, वांगणाचा भाव घ्यायला पाहिजे ना. पण ते म्हणे वांगणानं जितकी मजा येते गाडीला तितकी तू पण येत नाही म्हणे. वांगणाच्या भावात नको म्हणते. माझा दृष्टांत संपला. 10,000चं तूप वांगणाच्या भावात सुद्धा घेणार. किती थेंब पडे तुला केले ते. तसं तुम्ही कितीही चांगले वागले आणि जर तुमच्या जीवनात कुसंगाचे 2 थेंब पडले ना, तुम्हाला वांगणाच्या भावात सुद्धा लोक विचारणार नाही. मूर्खाकडून तुम्हाला कितीही लाभ असला तर त्याची संगत करू नका. किती लाभ असू द्या, व्यवहारातला किती लाभ जरी असला तरी त्याची संगत करू नका. आपला मुलगा जर एखाद्या मोकाराच्या नादी लागून लाखो रुपये कमीत असला, पण एक लक्षात घ्या, एक दिवस आपलंही पोरग तसं मोकार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात कुसंगतीचा त्याग करायचा. कुसंगी नाडला साधू तैसा. आणि विसंगती म्हणजे काय सांगू का, ज्याच्या ताळाला मेळ नाही त्याचं नाव विसंगती. संसार म्हणजे विसंगती. तुम्ही बघा ना, नवऱ्यातून बायको जमत पण पोरग बरोबर नाही. एकाचं पोरग चांगलं तर नवरा बायकोचे भांडणं. बघ काहीचं नवरा बायकोचं जमत आहे, पोराचं जमत, शेजारी भांडण. कानडीने केला मराठा व्रत. दृष्टांत सांगून, कानडीने केला मराठा व्रतार, एकाचे उत्तर एका नाही. म्हणून संगतीचे 3 प्रकार, कुसंगती, सुसंगती आणि विसंगती. आता इथे तुकाराम महाराज काय म्हणतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. चला वैष्णव शब्दाचा अर्थ पाहतो आणि आपला वेळच होणार आहे. कीर्तनाची पूर्ण वेळ होणार आहे. वैष्णव शब्दाचा अर्थ पाहू आपण. वैष्णव कोणाला म्हणायचं हे बघा. तुकाराम महाराज काय म्हणतात, वैष्णवाच्या संगतीत माझ्या जीवाला काय वाटतं, सुख. म्हणजे याचा अर्थ
ज्याच्या संगतीत महाराज राहतात तो सुखी पाहिजे का नाही? जसं समजा तुम्हाला दुःख आहे, तुम्ही माझ्या संगतीत आले तर मी सुखी पाहिजे, तेव्हा तुम्हाला काय मिळेल? सुख. एकानं घर बांधायला काढलं, 3 पोरं म्हणे बाबा घराला पैसे नाही बांधू नका, सोना म्हणे घराला पैसे नाही बांधू नका, नाही शेजाऱ्याचं बांधलं म्हणे 10-12 लाख रुपये होते, कस तरी ते कॉलम बिलम बेसमेंट झालं, मग कुठे घर? मग आपले ठोकले पत्रण राहू लागलं. आणि मग गावातले सगळे पोरं त्या म्हाताऱ्याच्या पोराला हिनवू लागले, वास्तुशांती कधी मावली, वास्तुशांती कधी? आणि एकदा काय झालं, पाडव्याच्या दिवशी लय हिरमलं पाहते. आणि मग ते पोरं घरी आले झाले, म्हाताऱ्यावर गरम, तुम्हाला लाज वाटत नाही, 5 वर्ष झाली आपण पत्रात राहतोय, घर बांधू नका म्हणलं. माझ्या म्हाताऱ्याला वाटलं कडे बरोबर आहे आपल्याला, हे आपण बांधायला नको होतं, पण आता यांनी बोलायला नाही पाहिजे, यासाठी काहीतरी करू म्हणे. मग ते म्हणे चला आपण रुसून जाऊ. पण आता रुसून कुठं? सोयऱ्याच्या घरी गेलं तर कोणी फोन लावते, तुमचं म्हातार रुसून आलं. त्याचा गुरु राहत होता 150 किलोमीटरवर. हे म्हणे कडे आपल्या गुरुची घरच्याची कोणाची ओळख नाही, आपण तिकडे जाऊन राहू म्हणे. यांना मोबाईल सगळं टाकून दिलं घरी, इष्टीत बसलं आणि 3 वाजता रोडवरच आश्रम होता. महाराज हे उतरलं आणि त्याचे गुरु दिसले तिथं. याला इतका आनंद झाला, बरं झाला आता 1.5 महिना घरी जायचंच नाही म्हणे. तिथे गेले, महाराजांच्या आबी पाजली, आला म्हणे माऊली बरं झाले तुम्ही आले, आपण एक देऊळ बांधायला काढलं, कसं करा? 3 लाख रुपये द्या म्हणे मला. आता इथे तर आहे का वापस? का म्हणते माहितीये का? कारण हे घराच्या बांधायच्या दुःखानं दुखीन, महाराज मंदिराच्या बांधायच्या दुःखीन. ते मंदिर बांधू राहिले नाही, घर बांधू राहिलं. मला काय म्हणायचं, तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये राहता त्याला काय पाहिजे? सुख. आता वैष्णव 3 प्रकारचा आहे, हे बघा. वैष्णव कोणाला म्हणायचं? आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला वैष्णव शब्दाचा अर्थ सांगतो. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याने किमान 24 एकादशी धरायच्या. किती एकादशी? 24. आणि त्याच्यात वारकरी संप्रदायामध्ये, वैदिक धर्मामध्ये 5 महापर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, जन्माष्टमी, वामन जयंती, रामनवमी, उत्तमे शिवरात्री, नरसिंह जयंती, वामन जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि महाशिवरात्री. म्हणजे 24 एकादशी आणि 5 उपवास. किती झाले? 29. पूर्वीची भाषा लोकभाषा तुम्हाला कळत नाही. माझ्या वडिलाचे एका माणसाने त्या काळात 50 रुपये उसने घेतले. मग मला म्हातारा म्हणजे जा पैसे घेऊन मी गेलो. कहू म्हणलं माझ्या वडिलांनी तुम्हाला ते 50 रुपये दिले तिथे. म्हणजे 50 रुपये नाहीच घेतले मी. मग माझं म्हातारा कसं काय म्हणतं, म्हटलं की 50 रुपये दिले. नाही 50 नाही म्हणे बा, 10-10च्या 5 नोटा आणलेले म्हणे मी. किती आणलेले? 10-10च्या 5 म्हणजे किती झाले? 50. आणि ही बोली भाषा आहे. कोणती भाषा आहे? बोली भाषा. 3 कमी 15 म्हणजे 12 ही पहिली भाषा आहे. 2 कमी 10 म्हणजे 8 रुपये. तसं 29 उपवास म्हणजे किती झाले सांगू का? 20 अधिक 9 काय झालं? 29. 29चा आपाप भरून झाला वैष्णव. आलं का त्यांना? म्हणजे 29 उपवास जो धरतो, गळ्यात ज्याच्या तुळशीची माळ, याला वैष्णव म्हणायचं. पण हा खालचा वैष्णव, कनिष्ठ. नुसत्या माळी गळ्यात असेल आणि उपवास धरीत असेल तर तो सुखी नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशा वैष्णवाच्या संगतीत मला सुख मिळतं असं नाही. त्याच्यानंतर दुसरा वैष्णव आहे, वैष्णव तो जया.
मध्यम कोण, ज्याची सगळी माया देवावर आहे, स्वतःवर नाही, लेकरा बाळावर नाही, घरादारावर नाही. वैष्णव तो दया अवघी देवावरी माया. मग अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये तुकाराम महाराज माझ्या देवाला सुख मिळतं असं म्हणतात का? तर नाही. तुम्हाला एक उदाहरण माहिती आहे, सगळ्यांना पुनरुक्तीचं दुष्पात करून सांगतो. नामदेव महाराज होते. मला वाटतं नामदेव महाराजांना आताच्या काळात जर नाव ठेवायचंच असेल, त्यांना उपाधी द्यायची असेल किंवा विशेषण द्यायचं असेल, तर नामदेव महाराज म्हणजे आताच्या काळातील जसं मंत्र्याची पीए तसे देवाची पीए म्हणजे कोण होते? नामदेव. प्रायव्हेट असिस्टंट कोण होते? नामदेव. प्रायव्हेट असिस्टंट. लहानपणी नैवेद्य हातीचा मूर्तीचे. एवढंच नाही, लहानपणीच दूध पाजलं. मग सगळ्यात जवळचा भक्त भगवंताचा जर कोण असेल तर नामदेव महाराज. पूर्ण माया नामदेव महाराजाची देवावर. हे बघा, आता काळ बदलला. आता कीर्तनकार वेगळे झाले, सगळं वेगळं झालं. जुन्या काळामध्ये कीर्तनकार जर एखाद्या वेळेस अपशब्द बोलला तर त्याला धाक राहायचा किंवा मोठी कीर्तनकार आपल्याला काय म्हणतील. आता सगळे काय झाले की तुम नकटे हम नकटे सब नकटो का मेला ऐसा. विठाला विठाला मला तर वाटतं आता कीर्तनकाराच संमेलन पाहिजे आणि त्याच्यात परीक्षा पाहिजे. जाऊ द्या, तो भाग वेगळा. त्या काळामध्ये असं ठरलं की बा पक्का संत कोणता आहे? पक्का ब्रह्मज्ञान झालेला. पंढरपूरला परीक्षा ठरली. निवृत्त दादा, सोपान काका, मुक्ताबाई, सावता महाराज, गोरोबा काका, चोखो महाराज, नामदेव महाराज, हे सगळे परीक्षक कोणाला निवडतात? म्हणे गोरोबा काका जरा माडिकेची काय की पारक आहे, परीक्षा आहे त्यांना. आणि आता नामदेव महाराज 24 तास देवाबरोबर राहायचे. गोरोबा काकांनी ते थापटनं घेतला, निवृत्तीदाच्या डोक्यात मारलं, काही नाही. सोपान काका, मुक्ताबाई, माऊली, सावता महाराजाला मारलं, काही नाही. आणि तिसऱ्या क्रमांकाला नामदेव महाराजाचा नंबर होता. नामदेव महाराज म्हणे गाडे हे येडी तरी झाली म्हणे, अशी परीक्षा घेत असते का? काही ओव्या पाठ आहे याची परीक्षा घ्यावा, काही ज्ञानेश्वरी पाठ आहे का याची परीक्षा घ्यावा. हे थापडणं डोक्यात मारणे ही काही पक्क्याची परीक्षा आहे का? जसं भैयाने किती उपवास केले याची परीक्षा घ्या. थापडणं डोक्यात मारलं, एखाद्या आडमुठ माणसाच्या डोक्यात थापडणं मारलं तर काही होणार नाही, मग तो संत होईल का? हे नामदेव महाराज म्हणे मोका रे गाडी, हे सगळे गोरोबा का मोका, हे काही करणे म्हणे यायचं. नामदेव महाराजावर टाइम आल्याबरोबर नामदेव महाराज उठले पळाले. हे बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान किती महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने जेव्हा ताटी लावली तेव्हा बाहेर काढण्याचं काम मुक्ताबाईनेच केलं. चांगदेव महाराजाला जेव्हा अहंकार झाला, 1400 वर्ष जगले, कच्चा राहिला, हे कोण म्हटले? मुक्ताबाईच. आणि नामदेव महाराज पळाल्याबरोबर मुक्ताबाईने मेला. नाम्या, अरे रोज देवाच्या जवळ राहतो पण कच्चा आहे ग, तू कच्चाच राहिला रे. आता लोकांना कसे सांग का, खोलीत बोलल्यावर राग नाही येत, असं माणसात बोलल्यावर काय होतं, राग येतो. आणि नामदेव महाराज म्हणे काठीच्या काठी म्हणे 7 वर्षाची, आणि मी देवाच्या रोज बरोबर राहतो, देवाच्या सोबत खातो, मला कच्च म्हणले म्हणे. लाल जर झाले पण नामदेव महाराज पळत पळत गेले आणि देवाच्या पुढे उभे राहिले. म्हणे देवा मी कच्चा आहे का पक्का आहे सांग म्हणे. अरे देव म्हणे मला कशाला दम द्यायला लागलं तू, कारण मी तुला कच्चा म्हणलो नाही पक्का म्हणलो, तू तिकडं काय बिघडलं मला काय माहिती. नाही नाही मी कच्चा आहे का पक्का म्हणे. अरे देव म्हणे पण मला कशाला विचाराल, मी तुला काही कच्चा पक्का शिजलेला का हे असं काही म्हणलो का? नाही नाही मी कच्चा आहे का पक्का आहे सांग ना म्हणे. अरे देव म्हणे तुझं झालंय काय मला हेच माहित नाही, तू कच्चा पक्का का? ती मुक्ती मला म्हटली म्हणे काय, नाना कच्चा राहिला. देव म्हणे तुला जसं खरं सांगायचं का काय, तुला जर बिंड ठसठस करीत असलं, त्रास होत असला, मी खोटं सांगतो. नामदेव महाराज म्हणे देवा तसं नाही, खरं सांगायचं म्हणे, मी कच्चा आहे का पक्का आहे. त्यावेळेस देवाने सांगितलं की नाण्यात खरंच तो कच्चा आहे. म्हणे देवा कच्चा कसं काय? म्हणे तो माझ्या दररोज सोबत राहतोय खरं आहे, पण माझी व्याप्ती जी जीवजंतू मध्ये आहे त्या जीवजंतू मध्ये तुला मी दिसत नाही. मी दिसतो तुला देव, पण बाकीचे जे काही प्राणी मात्र आहेत त्यांच्यामध्ये तुला देव दिसत नाही. विठ्ठल जळी स्थळी, तुला जळामध्ये स्थळामध्ये गरीबामध्ये देव दिसत नाही. नामदेव महाराज म्हणजे देवा जास्त बोलायचं नाही म्हणे.
म्हणे कसं काय? उद्या तो कोणत्या रूपात आहे म्हणजे जर नाही ओळखलं तर नावाचा नाम आहे म्हणे. देव म्हणे काही हरकत नाही, उद्या ओळख म्हणे मला. दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज संध्याकाळी गेले, झोपले, सकाळी उठले, नैवेद्य केला, ताटामध्ये नैवेद्य घेतला देवाचा आणि पंचामृत घेतलं आणि घाई घाईनं देवाला नैवेद्य दाखवायला चालले. एवढ्यात एक भुंगा आला आणि त्या पंचामृतात पडला. नामदेव महाराज म्हणे गड्या काय मोकार भुंगा आहे म्हणे, हो याला काही लाज वाटते म्हणे. घेतलं आणि देवाचं पंचामृत उष्ट केलं म्हणे, आदळ खाली. नामदेव महाराज देवाच्या पुढे गेलो, देवाचा एक गाल सुजलेला. आणि देवा एकच काय म्हणे, तोच आपटेल म्हणे मला धरून, कारण मी भुंगा म्हणून आला होता म्हणे तू. माझ्या कालचं ध्यानच राहिले म्हणे मला. देवा एक काम कर म्हणे, असा अंदाजाने एकदम नको येऊ म्हणे, मला थोडासा का अंदाज सांग म्हणजे जर नाही ओळखलं तुला तर नावाचं नाम आहे म्हणे. जाय म्हणे उद्या सकाळी 7 ते 12च्या दरम्यान, 7 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत मी गोपाळपूरला जाणार आहे आणि मी कोणत्या रूपात येईन तुला काही सांगता येणार नाही, मला ओळख म्हणे तू. नामदेव महाराज सकाळी 5 वाजता गेले, गोपाळपूरचा रस्ता झाडून काढला, रांगोळ्या काढल्या, ते बॅरिकेटर लावत नाही की पोलीस लोक, तसं ते आडवं लावलं आणि नामदेव महाराज एका बाजूला उभे. आणि नामदेव महाराज सांगितलं या वाटेनं जर कोणी गेला तर पहा म्हणे, कोणालाच जाऊ दे, देव जाणार आहे म्हणे गोपाळपूरला, देव जाणार आहे म्हणे. आणि हे कशाला ठेवलं नामदेव महाराज ओळखायला. असं होत नाही तर नामदेव महाराजांनी 8 वाजता एक आलं पल्लाच्या काय, एक भिकारी, एक गाढव, त्याच्यावर आडवी बात, त्याच्यावर कोंबड्या, 4-5 लेकरं, अरे बाप, काही बकऱ्या, कुत्री 2-3, 5-50 जणांचा लोंडा. नामदेव महाराज म्हणे भिकाऱ्या तुला काही कळतं का रे? अरे देव जाणार आहे, किती रांगोळ्या काढल्या मी, किती झाडून घेतलं, मूर्ख तुला लाज वाटत नाही म्हणे. चालला म्हणे खुशाल, हे बायको हे सगळे बकऱ्या बिकऱ्या घेऊन होय बाजूला म्हणे इकडे. म्हणजे भिकारी ते गध देवा तिथे बाजूला असे थांबले. भिकारी म्हणून आलं त्या भिकारीला, ग म्हणे आता काट्ट जाऊ देत नाही, स्वयंपाक तरी कर म्हणे, भुका लागल्या म्हणे पोरायला यायच्या. आज नामदेव महाराज पाहत होते तिथे, त्या भिकारणीनं 3 दगड मांडले, एवढं बघून ठेवलं. मग ती भिकारी म्हणे काय टाकू याच्यात, म्हणे 2-3 कोंबड्या टाक ना म्हणे. मग नामदेव महाराज 3 कोंबड्या घेतल्या त्या भिकारणीनं आणि त्या भगुण्यात घातल्या, उकळते पाणी त्याच्यात टाकलं. तर ती भिकारी काय म्हणली, अहो म्हणे अजून काही बघून भरायचा अंदाज नाही, आपल्याला पुरणार नाही म्हणे, एखादं बकरू टाक म्हणे. बकरू टाकली नामदेव महाराज, याला नंतर तर काढून. ती म्हणे अजून काही बघून भरलं नाही म्हणे. मग ते काट घे म्हणे, दे म्हणे घालून त्याच्यात. नामदेव महाराज ज्योत पळाले. शेठ देवा देवा अरे बरं जमलं म्हणजे मला उकळत्या पाण्यात शिजित होऊन मी जिवंत ते भिकारी नंतर. देव म्हणे नाम्या मला ओळखीच होता तू होता म्हणे. हो मी झालो भिकारी, रुक्मिणी झाली भिकारी, गरुड केला गाढव. नामदेव महाराज लाजले. देवा काय करायचं आता? जाया मोठ्या नागनाथला खिचर विसा तिथे गेले. सगळ्याला माहिती उदाहरण. अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्यानंतर नामदेव महाराजांना जिकडे तिकडे देव दिसायला लागला. केचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. अवघी सत्ता आली आता, नामयाचा खेचर जाता. आणि म्हणून तर महाराज म्हटले त्यावेळेस नामदेव महाराज कोणत्या वैष्णवात गेले? विष्णुमय जग मध्यम वैष्णव. आणि
आणि मंत्र घेतल्यानंतर झाले उत्तम वैष्णव. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. नामदेव महाराज आनंदात आले. द्वादशी होती. चंद्रभागेमध्ये फर्स्ट क्लास पैकी ते चूल मांडली आणि पुरणपोळ्या नामदेव महाराज करायला लागले. आणि 4-5 पुरणपोळ्या झाल्या आणि नामदेव महाराजाला जेवायला बसायचं एवढ्यात एक कुत्र आलं आणि त्यांना 2 पोळ्या उचलल्या आणि पळायला लागलं. नामदेव महाराजांना पाहिलं. नामदेव महाराजाला भुंग्यात देव दिसला नाही, भिकारीत देव दिसला नाही आणि कुत्र पुरणपोळ्या घेऊन पळायला लागल्यानंतर नामदेव महाराजांनी तुपाची वाटी घेतली. मग देवा थांब, नामा म्हणे ऋषिकेशी, कोरड्या पोळ्या काय खाशील देवा? अरे पोळ्याच खायच्या तर कोरड्या कशाला खातो, तुपासोबत खा असं म्हणतात. त्या कुत्र्याने माग पाहिलं, पुरणपोळ्या टाकल्या आणि जीभ काढून हसू लागलं कुत्र. आणि हसता हसता तो वाचा फुटली. म्हणे नाम्या, कुत्र्यामध्ये सुद्धा देव असतो हे तुला कोणी सांगितलं रे? त्यावेळेस नामदेव महाराज काय म्हटलं माहितीये का? कोणा का सांगितलं, पण तुम्ही तर नाही सांगितलं म्हणे. इतक्या दिवस तुमच्या संग राहिलो म्हणे, पण तुम्ही नाही सांगितलं, पण विसोबा केसरानं सांगितलं. म्हणजे व्यापक परमात्म्याची ज्याला अनुभूती आलेली आहे त्याला म्हणायचं उत्तम वैष्णव. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अशा वैष्णवा संगती. वेळ झालाय, वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. आणि सुख शब्दावर सुद्धा मला अर्धा तास लागेल, पण अर्धा तास घेणार नाही. विठोबार तुकाराम महाराज म्हणतात त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख 4 प्रकारचे आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचरणाने सुख मिळते, पैशानेही सुख मिळते आणि कामोपभोगानं सुख मिळते. मोक्षाचे सुख पण याच्यात फरक आहे. एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता काय झालं की एवढं संकरित खायला, आपल्याला एवढं रासायनिक खतं खायला आहे, मला वाटतं शुद्ध अन्न राहिलं नाही. जुन्या काळ होता, ह्या म्हाताऱ्या बायाला माहिती आहे, गावरान गाईचं दूध काढायचं, चुलीवर भाकरी करायच्या आणि त्या चुलीच्या पुढे खड्डा असायचा आणि त्याच्यात सगळं ते अग्नीचे निखारिकाला आहार म्हणायचं काही ते वढायचंय आणि त्याच्यात गाडगा असायचा. त्या गाडग्यात दूध आणि जवळजवळ 1 तास ते दूध गरम व्हायचं. मला वाटतं त्या दुधाची चव कशी आहे सांगू का? तर ज्यांना खाल्ली त्यालाच माहिती. आता इथं सांगता येत नाही. हे झालं धर्माचरणाचं सुख. दुधाला विरजण घातलं, दही आहे दही, पण दह्याचं सुख दुधासारखं नाही, दुधापेक्षा जरा खराब आहे. त्याच्यानंतर मंथन केलं की ताक निघते. ताकामध्ये ताकाचंही सुख आहे, पण ताक मात्र पोचट आहे. आणि त्याच्यातून चौथं लोणी निघते. लोण्याचंही सुख आहे, पण लोण्याचं सुख चांगलं आहे, लोणी चांगलं आहे खरे, पण पुरणपोळी केल्यानंतर लोणी घेता येत नाही. मग काय करावं लागतं? लोण्याला जेव्हा कडसून काढल्या जातं, गरम केल्या जातं, आंबूसपणात काढल्या जातो आणि त्याला म्हणायचं तुपाचं सुख. तसं महाराज म्हणतात धर्माचरण करणाऱ्या लोकांना जो आनंद आहे तो दुधासारखा आहे. जे नुसते पैसेच कमी ते त्यांना सुख आहे, पण दह्यासारखं आंबट आहे. कधी काय होईल काही सांगतात नाही. सर्दी होईल नाही तर ऍसिडिटी होईल. आणि ताकाचं सुख म्हणजे कामाचं सुख म्हणजे पोचट आहे, त्याला सुखच नाही. आणि मोक्षाचं सुख आहे लोण्यासारखं, पण लोणी खाता येत नाही. म्हणून मोक्ष प्राप्त झाल्यानंतर भगवंताची भक्ती करणं याला म्हणायचं जीवन मुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद भोगण्यासाठी केलेलं भक्ती सुख. तर तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवा संगती भक्ती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. काय करणार? गायी नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परते. आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 मार्ग. किती मार्ग आहे? 2. एक आहे ज्ञान मार्ग आणि दुसरा आहे भक्ती मार्ग. मला वाटतं ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग हा श्रेष्ठ आहे. ज्ञान मार्ग कसा आहे सांगू का? तो मरकट न्यायासारखा आहे. आणि भक्ती मार्ग कसा आहे की हा मार्जार न्यायासारखा आहे. आपल्या घरामध्ये जर मांजरीनं पिलाला जन्म दिला तर त्या पिलांना बोक्या खातो, कुत्र खाण्याची शक्यता आहे.
तर त्या बोक्यापासून कुत्र्यापासून संरक्षण पिले करीत नाही. ती मांजर घेते आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवते. पण वानरणीचं तसं नाही. समजा आपल्या टिटवीमध्ये वानराचं टोळ काही ते निघालं, आता समजा दुसऱ्या गावाला समजा 15 डोळेला निघालं, तर ते वानरीन इथेच त्या पिलाला समजून सांगते, कारण तुला चालता येत नाही, तू लहान आहे, तू माझ्या पोटाला धर. माय तिची कोणाची पिल्याची माझ्या पोटाला धर म्हणे, पण मी किती मोठ्या उड्या मारल्या तो असं पक्कच राहायचा. आणि तुझी मिठी जर ढिल्ली झाली, सैल झाली, पडला ना तू, तर त्याची जबाबदारी नाही. माझ्या कानात 7 बाळ्या. कोण म्हणतं ते? मांजरीन म्हणते तसे नाही, किंवा वानरीन म्हणते. हे जे चारी धामना नेणारे लोक राहतात ना, त्याचे पॉम्पलेट चांगले वाचित जा जरा. त्याचे पॉम्पलेट चांगले वाचित जा. काय राहते काय मारत माहितीये का? ज्याच्या त्याच्या जीवितवाची जबाबदारी ज्याच्या त्याच्यावर. तसं ही माकडीन काय म्हणते, तू पडला आणि तुला जर काही झालं बरोबर आहे, ती जबाबदार नाही. आणि म्हणून खरं सांगतो तुम्हाला, आज तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा. आता कोणी करायला तयार नाही. त्या वानरणीनं उड्या मारता मारता जर तिचं पिलू निष्ठून पडलं, तर तो जो टोळक्याचा मोरक्या असतो ना, म्हाळ्या म्हणतो आपण त्याला, तर तो म्हणतो हे अस्सल जातीचं वानर नाही म्हणून त्याला मारून टाकते. कोणाला? त्या पिल्याला. म्हणजे ते पिलू माईच्या पोटातून निष्ठून पडलं तर त्याला ते अस्सल जातीचं नाही म्हणून मारून टाकते. आणि आपले पिले तो कुठं पडून राहिलं, किती ढाबे रंगविले त्याला, नाल्या कळाना, त्याला रस्ते कळाना. म्हणून जर पिल्यावर ध्यान ठेवा. आणि सप्ताहाचं परम प्रयोजन जर काय असेल तर फक्त पिल्ले दुरुस्त झाले पाहिजे. पिल्ले चांगले दुरुस्त व्हावे असं वाटत असेल तर माई आणि बाप सुद्धा दुरुस्त झाले पाहिजे. विठाला विठाला हा अत्यंत सुरक्षित मार्ग तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात.
महाराज की जय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनू गायनाचे उडे आपली या छंदे मनाचे आनंदी आवडीने सुंदर चिंतन सेवा या ठिकाणी आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री अनुरुद्ध महाराज क्षीरसागर सावरगाव माळ सुंदर अशी चिंतन सेवा या ठिकाणी झालेली आहे. संपूर्ण पंचक्रोशीतील गावकरी मंडळी त्यांचे आभारी आहोत. तसेच आजच्या या कीर्तनाचे यजमान डॉक्टर सीताराम गायकवाड साहेब यांनाही धन्यवाद. सकाळची नाश्त्याची पंगत नारायण लक्ष्मण साबळे, दुपारची पंगत संतोष मारुतप्पा राऊत, संध्याकाळची पंगत श्री भगवान आसुजी कोकाटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार त्यांनाही धन्यवाद. हरिभक्तपरायण कैलास महाराजराव टिटवीकर यांचं सुसाऱ्याचं कीर्तन आयोजित केलेलं आहे. घरात दुपारची